श्रीमद भगवद्गीता। मागील व्हिडिओमध्ये आपण 33 ते 36 श्लोकांपर्यंत वाचन केले होते। आजच्या व्हिडिओमध्ये त्यापुढील श्लोकांचे वाचन करूयात। हतो वा प्राक्षसी स्वर्गं जित्वा वा भोग्यस्य महीम् तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चया। 37वा श्लोक आहे। जर युद्धात तू मारला गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि जर युद्धात तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य भोगशील। म्हणून हे कुंती नंदन तू युद्धासाठी निश्चय करून सज्ज हो। 6व्या श्लोकात अर्जुनाने म्हटले होते की आम्हा लोकांना याचाही पता नाही की आम्ही युद्धात त्यांना जिंकू अथवा ते आम्हाला जिंकतील। या शंकेचे उत्तर भगवान येथे देतात की जर युद्धात मारला गेलास तर स्वर्ग प्राप्त होईल आणि युद्धात तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य भोगशील। अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी तुझा लाभच होणार आहे, परंतु युद्ध न करण्यात दोन्ही बाजूंनी हानीच हानी आहे। म्हणून तू युद्धासाठी सज्ज व्हावयास पाहिजे। भगवंत म्हणतात की मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत प्राप्त कर्तव्य कर्माचा त्याग करू नये, तर उत्साह आणि तत्परतेने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे। त्यातच मनुष्याची मनुष्यता आहे। त्यापुढील श्लोक घेऊया। सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापं वाच्यसी। जय पराजय लाभ हानी आणि सुख दुःखाला समान समजून युद्धात प्रवृत्त हो। अशा प्रकारे युद्ध केल्याने तो पापाला प्राप्त होणार नाही। अर्जुनाला शंका होती की कुटुंबियांना मारल्याने आम्हाला पाप लागेल, परंतु भगवान येथे स्पष्ट म्हणतात की पापाचे कारण युद्ध नाही तर आपली कामना आहे। म्हणून तू कामनेचा त्याग करून युद्धासाठी सज्ज हो। युद्धात जय पराजय लाभ हानी आणि सुखदुःख तर होणारच, म्हणून तू प्रथम पासूनच हा विचार कर की मला तर केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करणे आहे। जय पराजय इत्यादीशी मला काही मतलब नाही। अशा रीतीने युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही व संसाराचे बंधन होणार नाही। गीता व्यवहारात परमार्थाची विलक्षण कला सांगते, ज्यामुळे मनुष्य प्रत्येक परिस्थितीत राहून तसेच शास्त्रविहित सर्व प्रकारचा व्यवहार करून सुद्धा आपले कल्याण करू शकेल। गीता म्हणते की आपण जेथे आहात, ज्या मताला मानतात, ज्या सिद्धांताला मानत आहात, ज्या धर्म संप्रदाय वर्ण आश्रम इत्यादींना मानतात त्यालाच मानून गीतेनुसार अनुसरण कराल तर कल्याण होईल। अर्जुन स्वर्गही इच्छित नव्हते आणि राज्यही नाही, ते केवळ युद्धाने होणाऱ्या पापापासून बचाव करू इच्छित होते। म्हणून भगवान असे म्हणतात की जरी तू स्वर्ग आणि राज्य इच्छित नाहीस तरी पापापासून बचाव करू इच्छितोस तर युद्धरूप कर्तव्य केल्यास तुला पाप लागणार नाही। जर तू राज्य आणि स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करशील तरीही तुझ्यासाठी कर्तव्य पालन करणे हेच उचित आहे। जर तू राज्य आणि स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करणार नसशील तरीही तुझ्यासाठी कर्तव्य पालन करणे हेच उचित आहे। आपल्या कर्तव्याचा त्याग कोणत्याही स्थितीत उचित नाही। आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच। यापुढील नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।